नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही आणि मी खरंच भाग्यशाली आहोत की तो क्षण आपल्याला बघता आला, ज्या क्षणासाठी गेले 500 वर्ष संघर्ष चालू होता. ही खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे की आपल्याच देशामध्ये आपल्याच गोष्टींसाठी आपल्याला इतके वर्ष संघर्ष करावा लागला. पण ते म्हणतात ना, भगवान के घर देर है अंधेर नाही. मी बोलतोय अर्थातच राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम. असंख्य बलिदान, असंख्य वर्षांचा संघर्ष, काही लोकांनी आपलं पूर्ण आयुष्य या मोहिमेसाठी दिलं मित्रांनो, आणि शेवटी यश मिळालं. मित्रांनो, या केसच्या ना अनेक बाजू, अनेक पैलू तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचले असतील. मात्र याच्यातला असा एक प्रसंग आहे जो आपल्यापर्यंत कधीच पोहोचला नाही. हा तो प्रसंग आहे कोर्टातला, ज्याच्यामुळे आज तिथे राम मंदिर, भव्य राम मंदिर हे बनू शकलं. ही कधी न पोहोचलेली बाजू, हा कधी न पोहोचलेला प्रसंग मित्रांनो, या व्हिडिओ मार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. या प्रसंगाचे ना 4 मुख्य हिरोज आहेत. एक हिरो आहे एक पिलर, एक खांब. दुसरा हिरो आहे आपला एक अपूर्ण नकाशा. तिसरा हिरो आहे एक जुना हिंदू ग्रंथ. आणि चौथा हिरो, त्याला आपण एक डिवाइन इंटरवेंशनच म्हणूयात. नेमका काय आहे तो प्रसंग, चला जाणून घेऊयात. दुश्मन से टकराएंगे, जहां बनी है मस्जिद अपना मंदिर वही बनाएंगे. और काशी मथुरा वृंदावन ने एक साथ हुंकारा है, कहो गर्व से हम हिंदू हैं, हिंदुस्तान. अरे गृहमंत्री की बेटी पर तो देश का सौदा कर डाला और अयोध्या में बंदी है इस दुनिया का रखवाला. भारत के हैं हम आत्मा, प्राणों से भी प्यारा है, कहो गर्व से हम हिंदू हैं, हिंदुस्तान. और भारत के उन लोगों को जिनको हिंदू शब्द से एलर्जी है, उनको मैं पूछना चाहती हूँ कि इस हिंदू के शब्द में तुमने इतना क्यों कोहराम मचाया? लगता है कि बाप तुम्हारा जर्मनी या जापान से आया. माँ की दाल दाल चूरन ने फिर तुमको धिक्कारा है, कहो गर्व से हम हिंदू हैं, हिंदुस्तान. साल 1902, स्थळ अयोध्या. ब्रिटिश ऑफिसर एडवर्डच्या खांद्यावरती एक जबाबदारी दिली जाते. ती जबाबदारी म्हणजे अशी की अयोध्यामध्ये जिथे जिथे तीर्थस्थळ आहे याची जाऊन पाहणी करायची आणि तिथे एक खांब उभारायचा, अर्थात एक पिलर उभारायचा आणि त्याचा नंबर आणि लोकेशन ही नोट करत जायची. एडवर्डला ही दिलेली जबाबदारी एडवर्ड खूप चोखरित्या पार पाडतो. अयोध्येमध्ये जिथे जिथे 148 तीर्थस्थळ होती तिथे जातो, तिथे पिलर उभारतो, त्या पिलरचा नंबर, त्याचं डॉक्युमेंटेशन सगळं करतो आणि त्या काळच्या ब्रिटिश सरकारला ते सबमिट करतो. एडवर्डला हे माहित नसतं की त्यांनी केलेलं हे कार्य 117 वर्षांनंतर या देशाचा इतिहास बदलणार आहे. साल 2005, जागा लखनौ. लॉयर पी.एन. मिश्रा त्यांच्यासोबत असतात स्वामी अविमुक्तेश्वरानंद. दोघे जण लखनौवरनं कोलकात्याला बाय कार प्रवास करत असतात. मध्ये रस्ता चुकतात आणि ही दैवी इच्छाच समजा की रस्ता चुकून ते अयोध्येला येऊन पोहोचतात. आता योग्य मार्ग कोणता हे जाणून घेण्यासाठी गाडी थांबवतात. चौकशी चालू असते तेव्हा पी.एन. मिश्रांना एक साधू महाराज भेटतात. गप्पा रंगतात आणि गप्पांमध्ये पी.एन. मिश्रा विचारतात साधू महाराजांना की अयोध्या एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे, इथे नेमकी किती तीर्थस्थळं असतील, तुम्हाला काही ठाऊक आहे का? ते साधू महाराज तात्काळ उत्तर देतात 148. आता पी.एन. मिश्रा लॉयर, चिकित्सक, त्यांच्या मनामध्ये परत हा प्रश्न पडतो की या साधू बुवांना एक्झॅक्ट जागा कसं काय ठाऊक आहे. हाच प्रश्न ते साधूजींना विचारतात. साधू महाराज उत्तर देतात की अहो, इथे ना एक एडवर्ड नावाचा ब्रिटिश ऑफिसर आला होता. या एडवर्ड नावाच्या ब्रिटिश ऑफिसरने जिथे जिथे तीर्थस्थळ होते तिथे तिथे पिलर उभारले आणि त्या पिलरचे नंबर नोट केले. त्यांनीच आकडा सांगितलेला आहे, त्याच्या डॉक्युमेंटमध्ये होता 148. आता मात्र पी.एन. मिश्रा म्हणतात की अहो, कुठे आहेत या जागा अयोध्येमध्ये? अयोध्या एवढं मोठं शहर आहे, 148 तीर्थस्थळ कुठे कुठे आहेत तुम्ही मला सांगाल का, मला दाखवाल का? याचा काही नकाशा वगैरे आहे का? तेव्हा साधू महाराज सांगतात हो, 80च्या दशकामध्ये ना 1980s मध्ये हान्स बेकर नावाचा एक इतिहासकार अयोध्येमध्ये आला होता. एडवर्डने जे पिलर बनवले होते त्या पिलरच्या आधारावरती तिथे जाऊन त्यांनी एक नकाशा बनवला आणि हा नकाशा ते पी.एन. मिश्रांना दाखवतात. एक पिलर पी.एन. मिश्रांचं लक्ष वेधून घेतो. तो आहे पिलर नंबर 100. 8 फूट खोल एका विहिरीमध्ये हा पिलर आहे आणि त्या पिलरच्या बाजूला गणपती बाप्पांची एक मूर्ती असते. कोणास ठाऊक का, पण पी.एन. मिश्रांच्या डोक्यामध्ये हा पिलर जरा क्लिक होतो. पुढे काय होतं आणि या पिलरचं काय महत्व आहे हे ऐकून अंगावर काटाच येईल. साल 2019, जागा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. राम जन्मभूमीची केस कोर्टामध्ये चालू असते मित्रांनो. हिटेड मुद्दा असतो. निकाल काय लागणार याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष असतं. मात्र हिंदू बाजूला एका मोठ्या समस्येचा सामना करायचा असतो. जिथे बाबरी मस्जिद आधी उभी होती तीच राम जन्मभूमीची जागा आहे का हे सिद्ध करायचं असतं. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार 12व्या शतकामध्ये तिथे निश्चितपणे मंदिर होतं. मात्र तिथे जिथे बाबरीच्या अगोदर मंदिर होतं तीच जागा म्हणजे राम जन्मभूमीचं स्थळ आहे का हे कोर्टामध्ये सिद्ध करावं लागणार असतं. आणि हाच प्रश्न सीजीआय कोर्टापुढे मांडतात
की ती जागा, ती भूमीच म्हणजे राम जन्मभूमी आहे का, हे हिंदू बाजू सिद्ध करू शकते का? संत समाजाचे वकील अर्थात हेच लॉयर पी.एन. मिश्रा सांगतात, हो माय लॉर्ड, आहे. हे सिद्ध करू शकतं स्कंद पुराण. स्कंद पुराण एक जुना हिंदू ग्रंथ आहे मित्रांनो. आणि तुम्हाला एक सांगू, हा हिंदू तीर्थस्थळांचा गुगल मॅप आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण इथे त्या सगळ्या स्थळांची, त्या काळातल्या भारतामध्ये जी जी हिंदू मुख्य तीर्थक्षेत्र होती यांचं लोकेशन एक्झॅक्ट मांडलं होतं. आणि ह्याच स्कंद पुराणाच्या वैष्णव कांडाच्या अयोध्या महात्म्यामध्ये एक्झॅक्ट राम जन्मभूमीची लोकेशन सांगितलेली आहे. त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे, इन वेस्ट ऑफ सरयू रिव्हर देयर इज विघ्नेश्वर, इन नॉर्थ ईस्ट ऑफ दिस स्पॉट इज द एक्झॅक्ट प्लेस ऑफ बर्थ ऑफ राम. It is at east of Vigneshwar, north of Vashisht and west of Laumasa. चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे सगळं बघतात आणि म्हणतात, नाही ही भाषा तर आम्हाला काही फारशी कन्व्हिन्सिंग वाटत नाही, तुमच्याकडे याचा एक्झॅक्ट नकाशा आहे का? तेव्हाच लॉयर पी.एन. मिश्रांच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते आणि ते म्हणते, हो आहे. 1902 सालामध्ये एडवर्ड नावाच्या एका ब्रिटिश ऑफिसरनी 148 तीर्थस्थळ जे आहेत अयोध्येची पाहणी करून तिथे एक पिलर उभारला होता. या पिलरच्या आधारावरती 1980 सालामध्ये गेलेल्या एका हिस्टोरियननी हान्स बेकरने याचा नकाशा बनवला होता आणि त्या नकाशामध्ये ह्या तीर्थस्थळाची एक्झॅक्ट लोकेशन 100% असणार. ही कोर्टामध्ये जशी बातमी येते तसं एक सेन्सेशन तयार होतं. चीफ जस्टिस ऑफ इंडिया हा आदेश देतात की लवकरात लवकर ते नकाशा, ते पुस्तक जे काय हे कोर्टासमोर सादर केलं जावं आणि पुन्हा एकदा हिंदू बाजू आणि संपूर्ण देशाचं लक्ष या मुद्द्याकडे जातं. मित्रांनो, स्कंद पुराणामधल्या जागा, त्या जागांच्या आधारावरती 1902 सालामध्ये एडवर्ड नावाच्या ब्रिटिश ऑफिसरने उभारलेले खांब, या खांबांच्या आधारावरती 1980च्या दशकांमध्ये हान्स बेकरने बनवलेला एक नकाशा. तसं बघायला गेलं तर तीच रामाची जन्मभूमी आहे हे सिद्ध करायला सगळंच बळकट होतं असं म्हणायला हरकत नाही. मात्र मित्रांनो, अजून एक समस्या समोर येऊन उभी राहिली होती. समस्या ही होती की स्कंद पुराणाच्या अनुषंगाने गेलो तर सांगितलं होतं विघ्नेशच्या जवळ श्रीराम जन्मभूमी आहे. मात्र स्कंद पुराणातलं लोकेशन राम जन्मभूमीचं आणि ह्या हान्स बेकरच्या मॅप मधलं राम जन्मभूमीचं लोकेशन हे वेगवेगळं होतं. आता कुठे दिलासा भेटला होता, मात्र पुन्हा एकदा एक मोठी समस्या हिंदू बाजू समोर उभी राहिली होती. या केसचे अनेक स्टार होते. रामविलास वेदांती होते, गुरु रामभद्राचार्य होते. मात्र आता या केसमध्ये होते अजून एका नवीन स्टारची एंट्री. विटनेस नंबर DW2002 स्वामी अविमुक्तेश्वरानंद. पी.एन. मिश्रा यांना ही जबाबदारी देतात की ही जी गडबड झाली आहे याच्यातून तुम्हीच मार्ग काढायला आम्हाला मदत करा. तुमचं नॉलेज जे आहे हे जरा कोर्टासमोर प्रेझेंट करा. अविमुक्तेश्वरानंद कोर्टासमोर सांगतात की स्कंद पुराणामध्ये जे विघ्नेश याचं वर्णन केलेलं आहे तो विघ्नेश नाहीये जो हान्स बेकरने त्याच्या मॅप मध्ये बनवलेला आहे. हा विघ्नेश म्हणजे पिलर क्रमांक 100 जो 8 फूट खोल आहे आणि ज्याच्या बाजूला गणपती बाप्पांची एक मूर्ती आहे. आणि जर पिलर नंबर 100ला आपण विघ्नेश म्हणून धरलं तर सगळी मिस्ट्री जी आहे ना ही सॉल्व्ह होते. ह्याच पिलर नंबर 100च्या नॉर्थ ईस्ट साइडला जर आपण बघितलं ती तीच भूमी आहे जी हिंदू बाजू म्हणत होती, जिथे बाबरी मस्जिद उभी होती. ती जागा म्हणजे श्री राम जन्मभूमीच आहे. जस्टिस चंद्रचूड कोर्टामध्ये हसतात आणि म्हणतात की हो, हिंदू बाजूने सिद्ध केलं की तीच जागा म्हणजे श्रीराम जन्मभूमी. मुस्लिम बाजूला माहित असतं की ते केस तर हरले, त्यांच्याकडे एकच आता शेवटचं हत्यार उरलेलं असतं, ते म्हणजे अविमुक्तेश्वरानंद यांची ही टेस्टिमनी चुकीची आहे सिद्ध करणं. आणि क्रॉस क्वेश्चनिंगसाठी कोर्टाकडे परमिशन मागतात आणि कोर्ट परमिशन देतं सुद्धा. 10 दिवसांच्या अविमुक्तेश्वरानंदांच्या चौकशीनंतर मुस्लिम बाजू सरेंडर करते आणि हे मान्य करते की जिथे बाबरी मस्जिद उभी होती ती जागा म्हणजेच श्री राम जन्मभूमी. स्कंद पुराणाच्या बेसिसवरती, एडवर्डच्या त्या पिलर्सच्या बेसिसवरती आणि अविमुक्तेश्वरानंद सारख्या असंख्य स्वामीजींच्या टेस्टिमोनीच्या बळावरती कोर्ट हा निकाल पास करतं. शेवटी 500 वर्षांच्या या संघर्षाला, असंख्य लोकांच्या बलिदानाला तिथे न्याय मिळतो मित्रांनो. आणि ज्याच्यामुळे आज तिथे आपण एक भव्य राम मंदिर जे आहे हे बघू शकतो. हे विलक्षण आहे मित्रांनो. मला एकही इजिप्शियन दिसत नाही ज्यांनी सर्व्हाइव्ह केलं, आपली गेलेली जागा जी अब्राहमी कॉन्सर्टला ही रिक्लेम केली आणि तिथे एक भव्य टेम्पल ऑफ हॉरर्स बांधलं. मला एकही ग्रीक दिसत नाही ज्यांनी आपली गेलेली भूमी जी आहे ही परत एकदा रिक्लेम केली आणि तिथे भव्य टेम्पल ऑफ अपोलो बांधायचा निर्णय घेतला. मला एकही रोमन दिसत नाही गेलेल्या जमिनीसाठी रिक्लेम करायला लढले, ती जागा रिक्लेम केली आणि तिथे आज भव्य टेम्पल ऑफ ज्युपिटर मला दिसते. एकही सेल्ट मला दिसत नाही ज्यांनी आपली गेलेली जमिनीसाठी लढलं, रिक्लेम केली ती जागा आणि तिथे भव्य टेम्पल ऑफ गायन म्हणून. लिस्ट खूप मोठी आहे. मग ते मायन्स असो, ऑस्ट्रेलियाचे ॲब्रोजिनियल्स असो, मात्र हे सनातनी लोकांनी केलं. 500 वर्ष संघर्ष केला, कोर्टात तो जिंकले आणि तिथे जागा रिक्लेम करून एक भव्य राम मंदिर बनवलं. ज्यांना असं वाटतं की केवळ कोर्टाने किंवा हिंदू बहुसंख्यक आहे म्हणून त्यांना ती राम जन्मभूमी दिली, तर मला सांगायचंय एव्हिडन्स म्हणून इतके वर्ष हिंदू बाजूने कोर्टामध्ये केलं, कोर्टामध्ये सिद्ध केलं. कारण जर फक्त मेजॉरिटीच्या बाजूने डिसिजन द्यायचा असता तर इतके वर्ष संघर्ष खेचला नसता. हा संघर्ष संपला नाहीये मित्रांनो. हा संघर्ष ऑन गोईंग आहे. मुद्दा केवळ अयोध्या, काशी, मथुरेचा नाहीये. हा लढा कुठल्या धर्माविरुद्ध नाहीये. हा संघर्ष कुठल्या धर्माविरुद्ध नाहीये.
हा हा संघर्ष त्या मानसिकतेविरुद्ध आहे, या गुलामीच्या मानसिकतेविरुद्ध आहे, ज्यांनी आम्हाला मान खाली घालून जगायला शिकवलं आणि कधीच पाठीचा कणा ताठ करून आपल्या ज्या गोष्टी आहेत, ज्याच्यासाठी जीव दिलाय लोकांनी, जो संघर्ष होता तो रिक्लेम करायला शिकवेल. मुद्दा फक्त काशी, मथुरा, अयोध्येचा नाही, अशी असंख्य हजारो मंदिरं जी आपल्यापर्यंत कधीच नाही पोहोचली. तुम्हाला एक फोटो दाखवतो. कमल मौला मॉस्क, धार, मध्य प्रदेश. कुठल्या अँगलने ही तुम्हाला मस्जिद दिसते मित्रांनो? या मस्जिदीवरती संस्कृतमध्ये एक कमल लिहिण्यात आलेलं आहे आणि कोण कमल लिहिल अनलेस अँड अंटिल ते सरस्वती देवीचं मंदिर असेल. सध्या ही जागा आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने कंट्रोलमध्ये घेतलेली आहे. मात्र त्याला सध्या मुस्लिम समाजाला तिथे जाऊन नमाज पडायचा जो परवानगी आहे ही दिलेली आहे. हिंदू याला भोजशाला टेम्पल म्हणतात. गुजरातमध्ये मी एका दौऱ्यावर गेलो होतो. मी तुम्हाला काय सांगू, असंख्य अशी मंदिरं आहेत आणि गाफील झोपलेल्या हिंदू समाजाने कधीच अरे ज्या गोष्टी आपल्या आहेत याच्याकडे लक्षच नाही दिलं. तुम्हाला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं अयोध्येला एक भव्य राम मंदिर बघायचं. आणि आपण भाग्यशाली पिढी आहोत की महाराजांचं ते स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरताना आपल्याला बघायला मिळालं. धन्य होते ते महाराज ज्यांनी ही दिशा दिली, ज्यांनी हे विचार मांडले, ज्यांनी स्वराज्याचा थॉट दिला. नाहीतर आम्ही सगळंच विसरलो होतो. कदाचित आम्ही कधी लढलोच नसतो आमच्या गोष्टींसाठी, आमच्या जमिनीसाठी, आमच्या मंदिरांसाठी. मुद्दा त्या भूमीचा नाहीये. धर्म काय एका जमिनीच्या तुकड्यामध्ये नसतो, धर्म माणसांच्या मनामध्ये असतो. मात्र ती जमिनीचा तुकडा, त्याच्याशी जोडल्या गेलेल्या माझ्या भावना, याच्यामुळेच माझा धर्म टिकतो. हे सगळ्यांना कळलं पाहिजे मित्रांनो. आता जे जागे झालेत ना, कृपा करून तुमचे जात, तुमचं काय, तुम्ही कोणत्या कास्टचे आहात, तुमचे पॉलिटिकल बॅकग्राऊंड काय आहेत, विचार काय आहेत, हे सगळे बाजूला ठेवून वेन इट कम्स ऑन युअर रिलीजन, वेन इट कम्स ऑन युअर फेथ, डिसरिस्पेक्ट नो वन बट डोंट डायजेस्ट द डिसरिस्पेक्ट. हा संघर्ष मित्रांनो असंख्य लोकांनी आपल्या प्राणाचे बळी दिलेला आहे. कोणालाच माहिती नाही कधी कोणापर्यंत पोहोचलं नाही, कारण आम्हाला काय घेणं देणं होतं. कारसेवकांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या शरीराला अक्षरशः सँडबॅग्स लावले आणि त्यांना सरयू नदीमध्ये त्यांच्या बॉडीला टाकून देण्यात आलं होतं. हे कधी कोणी बघितलंच नाही. एक साधू महाराजांचा 92 सालचा व्हिडिओ आहे. त्यांचं काय होतं मला सांगा? आपल्या परिवाराला सोडून, आपल्या घरदाराला सोडून त्या राम जन्मभूमीच्या स्थळावरती ते कारसेवा करायला गेले होते. त्यांच्यावरती पोलिसांनी चारही बाजूने हल्ले केले. एक काठी घेऊन ते म्हातारा माणूस बिचारा लढत होता. त्यांचं आपलं काय नातं होतं? त्यांना काय गरज होती हे सगळं करायची? मात्र त्यांच्यामध्ये ती ज्वाला पेटली होती, ती ठिणगी पेटली. त्या ठिणगीचं ज्वालेमध्ये रूपांतर झालं, जी काही केल्या थंड होईना. ही ज्वाला आपल्या प्रत्येकामध्ये पेटली पाहिजे. आपल्या देवदेवतांचा अपमान करणं हा एक ट्रेंडच झालेला आहे. कोण नेता उठतोय, काही बोलतोय, तोंडाला हाड नसल्यासारखं. कारण आपण एक समाज म्हणून इतके शांत आहोत, इतके थंड आहोत की या आमच्यावरती टीका करा, टीका करायची आम्ही मुभा दिली आहे, मात्र अपमानही करा आणि आम्ही तोही सहन करू. या व्हिडिओमध्ये आणि पालघरमध्ये काही वर्षांपूर्वी जे साधूंवरती हल्ला झाला याच्यामध्ये काही फरक नाहीये. 92 पासून 2017, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आमचा देश काहीच नाही बदललेला. तुमची आस्था, तुमच्या भावना याच्यावरती फक्त तुमचा अधिकार आहे. कोणालाच अधिकार नाही कोणाच्याही आस्था आणि भावनांचा अपमान करायचा आणि ते सहन न करण्याचा संकल्प इथनं पुढे आपण सगळेजण घेऊयात. हा 500 वर्षांनंतरचा लढा आणि याचं आपण जे कौतुक करतोय, खरं तर या गोष्टीची खंत वाटली पाहिजे की अरे हा देश आमचा, या देशाचं प्रतीक रामप्रभू आहेत आणि त्यांच्या जन्मभूमीसाठी आम्हाला वर्षानुवर्ष केस लढावी लागते. गेले अनेक वर्ष 92 पासून 2024 पर्यंत श्रीराम प्रभू एका टेंटमध्ये होते. या गोष्टीने इतकं वाईट वाटतं, आतल्यात इतका जीव तुटतो की टेंटमध्ये होते आमचे देव, आमचे प्रतीक. आमच्या प्रतीकांसाठी, या आमच्या संस्कृतीसाठी शिवाजी महाराज, राणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई हे लढले. यांनी जीव दिला आपला या भूमीसाठी. या भूमीमध्ये जे स्वातंत्र्य मिळालंय, जे स्वराज्य आहे, आमचं राज्य, आमचे विचार, आमचं सगळी संस्कृती, त्याची आम्हाला काहीच पडलेलं नाही. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे मित्रांनो. हा व्हिडिओ जे 22-23 वर्षांचे पोरं बघतायत ना, मला कळकळीची विनंती आहे, आपलं घर, आपली फॅमिली, नवरा बायको, बहीण भाऊ याच्या व्यतिरिक्त पण जगायला एक कारण द्या. या देशाला, या धर्माला, या संस्कृतीला तुमची प्रचंड गरज आहे. तुम्ही भाग्यशाली आहात की आज हा दिवस तुम्हाला बघायला मिळतोय. आज हे सगळं आपल्याला दिसतंय कारण आपल्या अगोदरच्या पिढ्याने पिढ्या लोकांनी या गोष्टीसाठी दिल्या आहेत.
माझी कळकळीची विनंती आहे, जे पण 22-23 वर्षांचे बघताय, अरे तुमची जात काय असो, तुमचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड काय असो, तुमची आयडिओलॉजी काय असो, जेव्हा धर्म हा विषय येतो ना, तेव्हा संघटितच व्हायला शिका. हे आपसात भांडल्यामुळे आपण इतकी मोठी किंमत मोजली की इथनं पुढे ती मोजावी अशी माझी इच्छा नाहीये. आणि मला खात्री की आता आपण झोपेतनं उठलो आहोत. झोपेतनं उठल्याची खास गोष्ट काय माहिती, एकदा का तुम्ही झोपेतनं उठले का लवकर परत झोप नाही लागत. आता जे जागे झालेत, आता जे संघटित झालेत ना, हे संघटन असंच कायम ठेवा. मी कुठेतरी वाचलं होतं, 4 हिंदू एकत्र तेव्हाच येतात जेव्हा 5वा खांद्यावर असतो. हे तोडायची वेळ आता झाली आहे मित्रांनो. जात-पात सगळे बाजूला ठेवून, आयडिओलॉजीज आपल्या बाजूला ठेवून, जेव्हा जेव्हा आपल्या धर्मावरती बोलल्या जाईल, जेव्हा जेव्हा आपल्या संस्कृतीवरती बोलल्या जाईल, तेव्हा कसलीही पर्वा न करता एकत्र येऊन त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देता आलं पाहिजे. हे जिवंत ठेवायचं आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.